आकिबभाई नामदार, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. काल जुन्नर नगरपालिकेची निवडणूक एकदम चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आज निवडणूकचा निकाल जाहीर होणार होता, पण सध्या हायकोर्टचे आदेशनुसार ते 21 डिसेंबरला गेले. त्याच्यावर लोकांची प्रतिक्रिया काय आणि तुमची प्रतिक्रिया काय? काल एक लोकशाहीचा उत्सव या जुन्नर शहरामध्ये मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडला. सर्वच्या सर्व 10 प्रभागात एकदम व्यवस्थित कुठलाही वादविवाद न होता या निवडणुकीचा उत्सव लोकशाहीच्या मार्गाने सर्व जनतेने, सर्व मतदारांनी हा पार पाडला. आणि काल संध्याकाळी 5:30 वाजता मतदानाची प्रक्रिया ही सगळ्या ठिकाणी पूर्ण झाली. ज्या ज्या ठिकाणी मतदार हे गेटच्या आतमध्ये पोहोचले होते मतदान केंद्राच्या, तर त्या ठिकाणी उशिरापर्यंत मतदान झालं. आणि काल सगळं मतदान पूर्ण झाल्याच्या नंतर पंचायत समितीच्या स्ट्रॉंग रूममध्ये ते मतदार पेट्या तिथं पाठवण्यात आल्या. आता दिवसभर मतदानाच्या धावपळीमध्ये असताना आम्हाला सोशल मीडिया किंवा कुठला न्यूज चॅनल काय बघायची संधी आम्हाला भेटली नाही. त्यामुळे आम्हाला समजलंच नाही का मतदानाची मोजणी ही 21 तारखेला होणार आहे. काल सगळी प्रक्रिया झाल्यानंतर सगळे आमचे युवक मित्र मला म्हणले की उद्या जे मतमोजणी होणार होती ती मतमोजणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 21 तारखेला ती मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं आज 3 तारीख आहे. त्यामुळं आता जे आहे ते सगळ्या उमेदवारांवर त्या गोष्टीचा आता असणार आहे, विचार करणार आहे काय होणार काय नाही. हे आज झालं असं बरं झालं असतं का माझा असा व्यक्तिगत अंदाज. आकिबभाई, प्रभाग क्रमांक 3 मध्ये सध्या अशी लोकांमध्ये चर्चा आहे की प्रभाग 3 मध्ये लय मोठ्या प्रमाणात मत फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. याच्या मागे काय आहे? खरं तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये धनशक्तीचा वापर या ठिकाणी करण्यात आला. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी पूर्ण लढाई होती. मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांना आमिष दाखवण्यात आले. त्यांना जेवणाच्या मटणाच्या खूप मोठ्या पार्ट्या देण्यात आल्या. असे अनेक प्रयोग समोरच्या विरोधी उमेदवारांनी खूप वेगवेगळे प्रयोग केले. पण या प्रभागातील मतदार हा खूप सुज्ञ मतदार आहे. त्यामुळे या प्रभागातील मतदारांनी बहुमताने मला 100% विजय करतील हा मला ठाम विश्वास या ठिकाणी आहे. आणि सांगायचं झालं तर या प्रभागामध्ये जे हिंदू मुस्लिम समाजाचे जे आमचे मतदार आहेत यांनी मला जे अमूल्य असं त्यांचा मतरूपी आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनपूर्वक असे आभार मानतो. व त्यांनी मला जी भविष्यात काम करायची संधी दिली तर नक्कीच मी त्या संधीचं सोनं करेल ह्याचा मला ठाम विश्वास आहे. आणि जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट या चॅनलचे सर्व आमचे मित्र सोहेलभाई हे माझं प्रतिक्रिया घेण्यासाठी आले. त्यांचे मी मनपूर्वक असे आभार मानतो. व सर्व मतदारांना, सर्व जुन्नर शहरातील रहिवाशांना सांगू इच्छितो ज्या पद्धतीने निवडणुका या होत आहेत ही अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणूक कार्यक्रम करण्याचा घाट काही लोकप्रतिनिधींनी, काही नेत्यांनी घालता. सर्वप्रथम तर जेव्हा प्रभाग रचना झाली तेव्हा प्रभाग रचनेमध्ये आता मी गेले 10 वर्ष या प्रभागात काम करतोय. अवनाथ लोकांसाठी मी इथं झटण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझं मोठ्या प्रमाणामध्ये या प्रभागामध्ये युवकांचं मोठं जाळं व सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद या प्रभागात माझ्या पाठीशी मोठ्या प्रमाणात होता. सर्वप्रथम जेव्हा निवडणूक प्रक्रिया जाहीर होणार होती तर माझा पूर्ण प्रभागच या ठिकाणी फोडण्यात आला. मंगळवार पेठेमध्ये मी ज्या ठिकाणी राहतो त्या प्रभागाचे 2 तुकडे करण्यात आले. डावीकडील बाजू ही 5 नंबर प्रभागात ढकलण्यात आली आणि उजवीकडील बाजू ही 3 नंबर प्रभागात ढकलण्यात आली. तरी एवढं होऊन सुद्धा अनेक माझं जे जवळचं माझं हक्काचं जे मतदान आहे ते कापण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. त्यानंतर मतदानाची प्रतिक्रिया मतदारांचं सगळं चालू असताना मतदार याद्या आल्या. व त्या मतदार याद्या आल्याच्या नंतर त्या मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला. जवळजवळ 4 ते 5 वेळा वेगवेगळ्या मतदार याद्या या ठिकाणी लोकांसमोर आणण्यात आल्या. त्यामुळे मोठा समभ्र या ठिकाणी होता. मी प्रभाग क्रमांक 3चा उमेदवार असताना माझंच मतदान प्रभाग क्रमांक 4 मध्ये टाकलं, माझ्या मिसेसचं मतदान 5 मध्ये टाकलं. असा मोठा घोळ या यादीमध्ये होता. नंतर त्यांनी मतदार याद्या थोड्या दुरुस्त केल्या. मी जो प्रभाग 4 मध्ये माझं मतदान आलं होतं मला 3 मध्ये घेतलं. असे खूप अनेक प्रयोग या प्रभागामध्ये किंवा जुन्नर शहरामध्ये मतदार याद्याबद्दल झालेले आहेत. जुन्नर शहरामध्ये जेवढे पक्षातील उमेदवार आहेत सगळ्यांच्या मनामध्ये मतदार यादीबद्दल मोठी धडकी अशी या मतदार याद्याबद्दल भरली होती. यामागं कोण आहे, यामागं कोण सगळं सूत्र हलवतोय, कोण या प्रशासनाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. जनतेने त्या लोकांना या नगरपालिका निवडणुकीत 100% धडा शिकवला आहे. माझ्या विरोधामध्ये मला पाडण्यासाठी जे अतोनात प्रयत्न या ठिकाणी काही मंडळींनी केले तर त्यांना मी सांगू इच्छितो की धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठीचे प्रयत्न केले. पण तुम्हाला मी एक
आपल्या जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो का या प्रभागातील सुज्ञ मतदार हा माझ्या बाजूने ठाम उभा राहिला. सर्व माझे प्रभागातील ज्येष्ठ लोक माझ्या बाजूने ठाम उभे राहिले व सर्व हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातील लोक माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यामुळे 21 तारखेला 100% मला या मतदारांच्या विश्वासावर खात्री आहे. ही लोक माझ्या पाठीशी ठाम उभी राहिली. माझा मंगळवार पेठेतील माझा सर्व मित्रपरिवार आहे, माझा खलीलपुरातले माझा सर्व मित्रपरिवार आहे, माझा कुंभारवाडीमध्ये माळीवाड्यामध्ये सर्व माझा मित्रपरिवार आहे. या सर्व समाजातील लोकांनी माझ्या पाठीशी ठाम उभं राहून मला मोठ्या मताधिक्याने या प्रभागातून विजय करतील हा विश्वास माझ्या मनामध्ये नक्की आहे. व सर्व मतदारांचे परत एकदा मी मनपूर्वक असे आभार मानतो. व मला नगरपालिकेत काम करण्याची संधी जर भेटली तर नक्कीच मी त्या कामाचं सोनं करील हा माझ्या मनामध्ये ठाम आत्मविश्वास या ठिकाणी आहे. एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो. या जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके साहेब यांनी मला जी काम करायची संधी या प्रभागामध्ये दिली व त्या संधीचं सोनं जर मतदारांच्या माध्यमातून मला या ठिकाणी करायची संधी भेटली तर मी त्या संधीचं सोनं नक्की करील. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आकिब भाई. धन्यवाद.